इकडे कढई गरम होऊन गेलेली होती आणि तेल पण, त्याच्यामुळे मी पहिले पनीर टाकून दिलं. व्हिडिओ मध्ये काही आलं नाही. आणि बघा किती छान असं त्याच्यामध्ये असं तळलं जात आहे. छान ब्राऊन कलर येऊन गेलेला आहे. अजून थोडा येऊ द्यायचा, मग भाजीला पण असं टेस्ट लागेल. तर इकडे बघा किती छान ब्राऊन कलर येऊन गेलेला आहे. मग मी पनीर काढून घेतलं कढईमधून. बघा खूप छान असा ब्राऊन कलर आला होता. आणि पनीर जेव्हा खूप छान असं तळलं जातं ना, तेव्हाच ती भाजी पण अशी छान लागतं आणि पनीर पण असं कडक कडक लागतं मस्त खायला. मी इकडे घेतलेले आहेत बारीक बारीक चिरलेले 4 कांदे आणि 1 टमाटा घेतलेला होता. आणि त्याला मिक्सरमध्ये आता खूप छान अशी ग्रेव्ही करून घेऊ आणि मगच ते गरम तेलमध्ये टाकायचं. तर इकडे पनीर मसाला घेतला होता 2.5 चम्मच आणि तिखट घेतलेलं होतं 1 चम्मच, धना पावडर घेतलेलं होतं 2 चम्मच आणि अर्धा चम्मच हळद. तेल गरम झालेलं होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही घेतला नाही. आणि आता बघा त्याच्यात कांद्यांची ग्रेव्ही टाकून दिलेली होती. थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचा, मगच वाटाणे टाकायचे. तर हे बघा इकडे किती तिथं असं मस्त पलटून द्यायचं त्याला, थोडं ते तेलातच राहू द्यायचं. मग त्याच्यानंतर त्याला खूप छान असा ब्राऊन कलर आला होता. मग लगेच आपण मसाले टाकून दिले होते. तर त्याला आणि मसाला पण चांगला पलटून घ्यायचा, म्हणजे एकमेकांमध्ये ते मिसळून जातं असं, तोपर्यंत पलटू द्यायचं त्याला. तर इकडे झालेलं आहे आपलं. तर आपण आता लगेच त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर आपण टाकू टमाट्याची पेस्ट आणि त्याला छान असं त्याच्यामध्ये पलटून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकांमध्ये मिसळून जाईल असं छानसं. आणि मग त्याच्यानंतर आपण पनीर टाकू, म्हणजे पनीर न वरूनच टाकायचं. तर आता पनीर टाकू आपण. बघा किती छान दिसतंय पनीर लाल लाल. त्याच्यानंतर मी पाणी टाकून दिलेलं होतं, थोडंच टाकायचं आणि चवीनुसार नमक. त्या थोड्याच पाण्यात त्याला मस्त शिजू द्यायचं. आणि मग आपल्या फॅमिली मेंबर प्रमाणे आपण थोडं पाणी टाकून द्यायचं. जेवढं